हॅलो डिअर स्टुडंट्स, बेसिक कन्सेप्ट ऑफ सायन्सची जी आपली सिरीज चालू आहे कशी वाटली तुम्हाला रे? हे जे कन्सेप्ट चालू आहेत ते खरंच खूप महत्त्वाचे आहेत बरं काय. गेल्या व्हिडिओपर्यंत आपण काय बघितलं, आपण मॅटर म्हणजे काय बघितलं, मॅटरचे प्रकार टाईप्स जे आहेत ते बघितले, त्यानंतर त्याचे स्टेट्स ऑफ मॅटर बघितल्या. त्यानंतर आपण मॅटरचं जे क्लासिफिकेशन होतं प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स हे बघितलं. प्युअर सबस्टन्सेसना अगेन आपण एलिमेंट्स आणि कंपाऊंड्समध्ये डिवाइड केलं. एलिमेंट्सना आपण अगेन मेटल, नॉन मेटल, मेटॅलॉइड्समध्ये डिवाइड केलं. हा सगळा पार्ट आपण बघितला. कंपाऊंड म्हणजे काय, कंपाऊंड्स कसे तयार होतात हा पार्ट आपण बघितला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो कंपाऊंडचा जो पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहोत आणि आज आपण बघणार आहोत वेगवेगळे टाइप्स ऑफ कंपाऊंड्स. यापैकी कंपाऊंड्स जे आहेत आपण अगेन बेसिक कन्सेप्ट आहेत हे ऑलरेडी आपण शिकलोय, परंतु ते विस्मरणात गेलंय. मूवीसारखं इंटरेस्टिंग नाही ना. मूवी कसे कित्येक वर्षानंतर बघितलं तरी स्टोरी लक्षात राहते, तसं सायन्स थोडी इंटरेस्टिंग आहे मूवीसारखं. त्यामुळे ते आमच्या विस्मरणात गेलंय. सो आता पुन्हा आठवून देण्याचं काम आज मी करते. सगळ्यात पहिलं जे टाईप ऑफ कंपाऊंड आहे ते आहे आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड हे कोणत्याही मेटल आणि एक नॉन मेटल ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमधून तयार होणारं कंपाऊंड असतं. एखाद्या आयोनिक कंपाऊंडमध्ये एक जो घटक असतो तो कंपल्सरी मेटल असतो, जो इलेक्ट्रॉन देणारा असतो. जो इलेक्ट्रॉन देतो तो मेटल, हे लक्षात राहील, आणि जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो तो नॉन मेटल असतो. इथं सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल दिलंय, विच इज फॉर्म्ड बाय केमिकल रिॲक्शन बिटवीन सोडियम अँड क्लोरीन. याच्यामध्ये मी जसं गेल्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं की कुठलंही कंपाऊंड तयार होताना ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली चेंज होतात आणि नवीन कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज असणारं कंपाऊंड तयार होतं. इथे देखील सोडियम हा एक मेटल आहे बघा. सोडियम आणि क्लोरीन ह्यांच्या जर कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या झाल्या तर Na इज अ मेटल. हा मेटल इतका रिगरस किंवा रिॲक्टिव्ह आहे की तो नुसता हवेत, पाण्यात ओपन जरी ठेवलात तरी तो पेट घेतो. सॉफ्ट असा मेटल आहे. क्लोरीन हा जसा नॉन मेटल मी मगाशीच सांगितलं, हा पॉइझनस असा गॅस आहे बरं काय. दोघांच्या प्रॉपर्टीज एवढ्या भयंकर अशा आहेत आणि त्यांच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि जेव्हा NaCl हे आयोनिक कंपाऊंड तयार होतं तेव्हा मात्र ना ते हायली रिॲक्टिव्ह असतं ना ते पॉइझनस असतं. ते इतकं वेगळ्या प्रॉपर्टीज असणारं असतं की जे आपण डेली लाईफमध्ये त्या मिठाचा यूज करतो. आपलं कॉमन सॉल्ट जे असतं दॅट इज NaCl. आता हे आयोनिक कंपाऊंड फॉर्म कसं होतं तर गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉनमधून फॉर्म होतं लाईक दिस. सोडियम जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. ॲटॉमिक नंबर 11 याचाच अर्थ त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ प्रोटॉन्स 11, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण 11. ॲक्च्युली ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन असतो. का कसं ते मी पुढच्या काही लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगेनच. आत्तापुरतं लक्षात ठेवा की नुसता ॲटम जेव्हा आपण इथं कन्सिडर करतोय तेव्हा ह्या सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. सो त्याच्यामध्ये झाले इलेक्ट्रॉन्स किती, 11. इलेक्ट्रॉन्स आपण त्या जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ॲटमचं स्ट्रक्चर पण मी तुम्हाला काही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स हे शेल वाईज डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, ज्याला आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. इलेक्ट्रॉन्सचं शेलमध्ये होणारं डिस्ट्रीब्युशन. सो हे 11 इलेक्ट्रॉन्स 2, 8 आणि 1 म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स ह्या पद्धतीनं डिवाइड झालेले असतात. आता हा ॲटम झाला, सोडियम ॲटमच्या बाबतीत झाला. क्लोरीन ॲटमचा जर बघितला तर त्याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. दॅट इज इट इज हॅविंग 17 प्रोटॉन्स अँड 17 इलेक्ट्रॉन्स. ह्या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन 287 म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या 8 आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 7. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं गोष्ट अशी
की कोणताही ॲटम इलेमेंट हे कंपाऊंड का फॉर्म करतं, तर त्याच्या मागचं रिझन असं आहे टू अटेन स्टॅबिलिटी. तुम्ही का शिकता असा मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर अल्टिमेटली एकच उत्तर असेल ना, टू अटेन स्टॅबिलिटी. छान नोकरी मिळणार, मग छान छोकरी मिळणार, छोकरा मिळणार, मग छान घर घेतलं, गाडी घेतली, सगळं झालं की मग आपण स्टेबल झालो असं रूढार्थानं म्हटलं जातं. असं एक स्टॅबिलिटीची एक व्याख्या करून ठेवली आहे लोकांनी. तसं एखादा ॲटम इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण कशासाठी करतो, तर कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी. कंपाऊंड फॉर्म झाला की तो त्या देवाणघेवाणीतून तो ॲटम स्टेबल होतो. कधी स्टेबल होतो, तुम्ही कधी स्टेबल होता, छान नोकरी वगैरे झाली की स्टेबल जसं आपण म्हणतो तसं ॲटम कधी स्टेबल होतो, तर त्याच्या आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स जेव्हा येतील, म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर मोठा आहे 4 पेक्षा पुढे, त्यांच्या बाबतीत 8 इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमध्ये येण्याला आपण स्टेबल ऑक्टेट स्टेट असं म्हणतो. स्टॅबिलिटी येते म्हणजेच स्टेबल ऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे हॅव्हिंग 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर स्टेट. हायड्रोजन, लिथियम ह्यांच्यासारखे छोटे छोटे ॲटॉमिक नंबर्स असणारे ॲटम्सना ऑक्टेट स्टेट कंप्लीट होण्याचा काहीच प्रश्न नाही, तर त्यांच्यामध्ये असते ड्युप्लेट स्टेट, हॅव्हिंग 2 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर स्टेट. हे लक्षात ठेवा. हायड्रोजन, लिथियम सारखे ॲटम्स 2 इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमध्ये आणून स्टेबल व्हायचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा शेअरिंग करतात आणि स्टेबल होतात. त्याच्यापेक्षा मोठे जे आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणण्याचा ते प्रयत्न करतात आणि मग त्यासाठी आयदर देवाणघेवाण किंवा शेअर अगेन करतात. आता हे NaCl कंपाऊंड कसं तयार झालंय, तर आता सोडियमचं कॉन्फिगरेशन जर बघितलं इट इज 281. ह्याच्या आउटर शेललाच व्हॅलन्स शेल असं म्हणतात. सगळ्यांना होपफुली माहीत असेल, जर माहीत नसेल तर लिहून ठेवा. outer shell is also called as a valence shell and the electrons which are present in the valence shell are called as a valence electron. outer shell मधला जो valence electron आहे, एक इलेक्ट्रॉन तो निघून जाईल, गेल्यानंतर त्याच्याकडे 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स उरतील, म्हणजे आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहिले आता. सो ह्याचं स्टेबल ऑक्टेट स्टेट जी आहे ती कंप्लीट झाली. आता तसंच क्लोरीन ॲटमच्या बाबतीत बघूयात आपण. क्लोरीनचं जे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे ते 287 आहे. समजा ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा ह्याला जर मिळाला तर ह्याच्याही आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतील आणि ह्याचंही स्टेबल ऑक्टेट स्टेट कंप्लीट होईल. मग काय होतं, हा सोडियम ॲटम काय करतो, क्लोरीन ॲटमला त्याच्या जवळचा हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो त्याला डोनेट करतो. डोनेट केल्यानंतर सोडियमचं कॉन्फिगरेशन होईल 28 आणि क्लोरीनचं कॉन्फिगरेशन होईल 288. अशा रीतीनं सोडियम आणि क्लोरीन ह्या दोघांचंही स्टेबल ऑक्टेट स्टेट कंप्लीट होते आणि ह्या प्रोसेसमध्ये NaCl हे आयोनिक कंपाऊंड तयार होतं विच इज फॉर्म्ड बाय गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणून त्याला आपण आयोनिक कंपाऊंड असं म्हटलं. इथे सोडियमचा कॅटायन दॅट इज Na+ आयन, ज्या आयनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण कॅटायन असं म्हणतो, आणि क्लोरीनचा ॲनायन दॅट इज निगेटिव्ह चार्ज्ड आयन तयार झाले बाय ह्यानं दिले इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर बघा, ह्याच्या मागची पण एक मी गंमत तुम्हाला सांगते. सोडियमच्या बाबतीत आपण जर विचार केला तर 281 दॅट इज 11 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन्स ह्या सोडियम ॲटमकडे प्रेझेंट आहेत. जेव्हा एक इलेक्ट्रॉन तो देतो, दिल्यानंतर जेव्हा त्याचं आयन तयार होईल Na आयन, त्या केसमध्ये प्रोटॉन 11च आहेत, इलेक्ट्रॉन्स मात्र 10 झाले. मग एक पॉझिटिव्ह चार्ज, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून त्याला आपण Na आणि एक पॉझिटिव्ह चार्ज जास्त म्हणून त्याला Na+ असं म्हणतो. असं त्याच्या मागचा खरा तर अर्थ आहे. तसंच क्लोराईड आयन कसा तयार झाला परत बघा. क्लोरीन जो ॲटम होता त्याच्याकडे 2, 8, 7 म्हणजेच टोटल 17 इलेक्ट्रॉन्स होते. इलेक्ट्रॉन्स पण 17 आणि प्रोटॉन्स पण 17. बट जेव्हा त्याचं आयन तयार झालं त्याच्याकडे काय झाले, प्रोटॉन 17च राहिले पण इलेक्ट्रॉन मात्र 18.
एक निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्रा आला ना ह्याच्याकडे, म्हणून ह्याला Cl- असं म्हटलं. आपल्याला बरेचदा वाटतं दिला म्हणून पॉझिटिव्ह चार्ज, घेतला म्हणून निगेटिव्ह चार्ज, तर तसं नसतं ते. दिल्यानंतर एक प्रोटॉन त्याच्याकडे जास्त झाला, एक इलेक्ट्रॉन कमी झाला, म्हणून एक प्लस असं लिहिलं आपण. ह्यानं दिला, ह्यानं घेतला, एक इलेक्ट्रॉन जास्त झाला ह्याच्याकडे प्रोटॉनपेक्षा, म्हणून ह्याला आपण Cl- असं म्हटलं. हे छोटे छोटे अर्थ असतात, ते समजून घ्यायचं. सो ह्याच्यामध्ये NaCl कंपाऊंड कशा पद्धतीनं फॉर्म होतं, आयोनिक कंपाऊंड, हे झालं. यांच्यात नंतरचा जो पार्ट आहे तो कोव्हॅलंट कंपाऊंड. ज्या पद्धतीनं आयोनिक कंपाऊंड्स हे गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉनमधून फॉर्म होतात, तसं कोव्हॅलंट कंपाऊंड्स हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समधून फॉर्म होतात. आता इथं जे एक्झाम्पल आहे मिथेन ह्या कंपाऊंडचं, मिथेनमध्ये एक कार्बन आणि 4 हायड्रोजन असतात. आता इथं शेअरिंग होतं म्हणजे कसं शेअर होतं, समजा मी कार्बन आहे, मला 4 हात म्हणजे माझे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत असं समजायचं. असे वर 2 हात, खाली 2 हात. आता मी जेव्हा हे 4 हात म्हणजे माझे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. आता जेव्हा मिथेन कंपाऊंड फॉर्म होतं तेव्हा कोणीच कोणाला इलेक्ट्रॉन देत नाही, कोणीच कोणाचं इलेक्ट्रॉन घेत नाही. मी आणि माझी मैत्रीण, मी आणि ती हातात हात घालून जेव्हा जात असतो, माझा हात प्लस तिचा हात मिळून जसा एक बॉन्ड तयार होतो, तसं इथं एक कार्बनचा इलेक्ट्रॉन, एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन असा मिळून दोघांच्या मध्ये एक बॉन्ड तयार झाला. तसंच कार्बनकडे एकूण 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, म्हणून तो काय करतो, 4 वेगवेगळ्या हायड्रोजनना बोलावतो आणि त्यांच्याबरोबर हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स या पद्धतीनं शेअर करतो. म्हणजे 4 हायड्रोजन सोबत कार्बन 4 हातांना 4 ऑक्सिजन ह्या पद्धतीनं जोडले जातात आणि त्याच्यापासून शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मधून मिथेन हे कोव्हॅलंट कंपाऊंड तयार होतं. इथं ऑक्टेट जेव्हा आपण काउंट करतो कार्बनचं, तर हे 2, 4, 6 आणि 8 असे टोटल कार्बनचे, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे आपण दोघांचेही काउंट करायचे. जसं मी आणि माझी मैत्रीण हातात हात धरला तर आपण असं म्हणतो का हा बॉन्ड जो आहे तो फक्त माझा किंवा तो फक्त तिचा, असं नसतं, तो दोघींचा मिळून असतो. तसं इथे हे जो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मधून जो बॉन्ड तयार झालाय तो फक्त कार्बनचा किंवा फक्त हायड्रोजनचा असा नसतो, तो दोघांचा मिळून असतो. सो ह्या पद्धतीनं मिथेन हे जे कंपाऊंड आहे, या कंपाऊंडमध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मधून जे बॉन्ड तयार झालाय, कार्बनची व्हॅलन्सी 4 म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स त्याचे 4 आहेत, हायड्रोजनची 1 आहे. सो कार्बन काय करतो, एक कार्बन 4 इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडचे 4 हायड्रोजन ॲटम्स बरोबर शेअर करतो आणि मिथेन हे कंपाऊंड तयार होतं. तुम्हाला माहीत असणारं असं अजून एखादं कोव्हॅलंट कंपाऊंड, आपण 8वीत शिकलोय बरेचसे कंपाऊंड्स, तर ते जे माहीत असतील तुम्हाला तर ते देखील तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून, की अजून तुम्हाला माहीत असणारे आयोनिक आणि कोव्हॅलंट कंपाऊंड्स कोणते कोणते आहेत. जसं इथं मी एक तुम्हाला टास्क दिलेला आहे, NaCl सोडून तुम्हाला माहीत असणारं आयोनिक कंपाऊंड कोणतं, तसंच तुम्ही कोव्हॅलंट कंपाऊंड पण मिथेन सोडून अजून कोणतं तुम्हाला माहीत असेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता. सो हा झाला आजचा पार्ट. मी इथे अगेन टू बी कंटिन्यूड म्हणते, कारण ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण ह्याच्या पुढच्या बेसिक कन्सेप्ट्स शिकणार आहोत. टिल देन गुड बाय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, यातलं काय आवडलं ते कमेंट करा, मित्रांच्या सोबत मैत्रिणींच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर केलंच असेल तुम्ही, राईट. सो चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, ऑल द बेस्ट, थँक्यू.